बाबासाहेबांनी घटनेमध्ये केलेल्या तरतुदीमुळे ओबीसी आरक्षण शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला आणि त्यासाठी 80% भारतीयांनी बाबासाहेबांचा फोटो देवघरात ठेवावा असंही ते म्हणाले। मी नेहमी म्हणतो खरं तर इथल्या 80% समाजाने बाबासाहेबांचा फोटो देवाच्या म्हणजे आपल्याकडे देवघर असतात, माझ्या घरी आहे, त्या देवघराच्या बाजूला बाबासाहेबांचा फोटो लावला पाहिजे। ओबीसीला उभ्या आयुष्यात आरक्षण मिळालं असतं का जर बाबासाहेब नसते तर? मिळालं असतं? 340व कलम नसतं तर कुठं आलं असतं आरक्षण? ते तर त्यावेळेसच्या मंत्रिमंडळाची चालूगिरी होती, कालेलकर कमिशन, हे कमिशन, ते कमिशन, आणि म्हणून 42 वर्ष लागली। आणि बाबासाहेबांची जी कारणं होती राजीनामा देण्यातली, त्याच्यातलं एक प्रमुख कारण होतं की बहुसंख्याक असलेला हा समाज जो समाजातल्या मुख्य प्रवाहापासून बाहेरच फेकला गेलेला आहे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे। मी माझ्या जातीला दिलंय, पण मी जर ह्यांना दिलं नाही तर मी अन्याय केल्यासारखं होईल। पहिलं आरक्षण ह्यांनाच मिळायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।